नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला प्लास्टिक बॉटलपासून खूप सुंदर अशी शोभेची वस्तू बनवून दाखवणार आहे। तुमच्याकडे सुद्धा अशा प्लास्टिकच्या बॉटल असतील तर त्या फेकून न देता तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर करून बघा। आता आपल्याला या बॉटलचं झाकण लागणार नाही, ते बाजूला ठेवूया। या बॉटलला आता आपल्याला कलर करायचा आहे। कलर करण्यासाठी इथे मी व्हाईट एक्रेलिक कलर घेतलेला आहे। हा कलर आपण या पद्धतीने करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने बॉटलच्या बाहेरच्या बाजूने हा कलर मी करून घेतलेला आहे। आता हा कलर थोडा सुकला की त्याला आपण दुसरा कलर करणार आहोत। त्यासाठी इथे मी ब्लू कलर घेतलेला आहे। हा ब्लू कलर आपण या पद्धतीने बॉटलच्या खालच्या बाजूला करून घ्यायचा आहे। तुम्हाला इथे दुसरे कुठले कलर्स वापरायचे असतील तरी तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता। ब्लू कलर करून झालेला आहे। आता आपण रेड कलर घेतलेला आहे। याच्यावरती आपल्याला डिझाइन करायची आहे। अशा पद्धतीचे फ्लावर्स आपण याच्यावरती करून घेणार आहोत। तुम्हाला याच्यावरती दुसरी कुठली तुमच्या आवडीनुसार डिझाइन करायची असेल तरी तुम्ही करू शकता। फ्लावर्स तयार करून झाल्यानंतर आता आपण इथे ग्रीन कलरने या पद्धतीने त्याला पानांची डिझाइन करून घ्यायची आहे। बॉटलच्या एका बाजूला या पद्धतीने फुलांची डिझाइन करून झाल्यानंतर बॉटलच्या पाठीमागच्या बाजूला अशा पद्धतीची पानांची डिझाइन मी करून घेतलेली आहे। आता या फुलापानांना आपल्याला आउटलाइन करायचे आहे। त्यासाठी ब्लॅक एक्रेलिक कलर घेतलेला आहे, तो आपण या पद्धतीने छोट्या साईजच्या ब्रशने करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने पान आणि फुलांना आपण आउटलाइन करून घेतल्यावरती तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे। अशा प्रकारे पाना फुलांना आउटलाइन केल्यावरती ही पानं फुलं तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे। तुम्हाला सुद्धा ही डिझाइन करायची असेल तर तुम्ही करू शकता किंवा वेगळी सुद्धा तुमच्या आवडीनुसार करू शकता। आता याचा उपयोग आपण कसा करायचा आहे ते बघूया। त्यासाठी याच्यामध्ये आपण पाणी घालून घेऊया। याचा उपयोग मी प्लांटर सारखा करणार आहे। तुम्हाला याच्यामध्ये माती घालून झाड लावायचं असेल तरी तुम्ही लावू शकता। याच्यामध्ये मी मनी प्लांट लावणार आहे। तुम्हाला येथे दुसरं कुठलं झाड लावायचं असेल तरी तुम्ही लावू शकता। आता हा मनी प्लांट याच्यामध्ये ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे। त्यामुळे तुमच्याकडे सुद्धा अशा टाकाऊ प्लास्टिकच्या बॉटल्स असतील तर त्या टाकून न देता तुम्ही सुद्धा या पद्धतीने प्लांटर सारखा त्याचा उपयोग करू शकता। थँक यू।